आशिष इकडचा ना आदर्शवाला हे आदर्शची टीम आहे. महाकालीची बॅटिंग आहे ना. तुम्ही टॉस जिंकला. रायझिंग स्टार्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे महाकाली वॉरियर्स या संघाला प्रथम फलंदाजासाठी आगमन केलंय आणि फलंदाजासाठी कोण आलेत तर मग आशिष आणि गोविंद. आशिष आणि गोविंदा. आशिष मला वाटतं आदर्श नगरचा हा खेळाडू. अखंड मुंबईभर या खेळाडूची चर्चा असते. छोटा पॅकेट बडा धमाका. दिसायला जरी छोटा असला तरी आशिष यांची ताकद त्यांच्या फलंदाजीतून आणि गोलंदाजीतून दिसते. हो 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 हो, पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. क्या बात है. बॉलर कोण आहे माहित नाही आपल्याला. एलईडी वाल्याला काय नाव द्यायचं माहितच नाही त्याला पण माहित नाही. महाकाली. तुमचा एक 12वा खेळाडू पाहिजे ज्याला सगळ्यांची नावं पाहिजे. रायझिंग स्टार तुमचा देखील एक खेळाडू इथे पाठवायचा आहे पण तुला माहित नाहीत ना नावं. बॉलर माहित नाही कोण आहे. भाई कपिल आहे कपिल. आशिष आज मात्र तुझा दिवस नाहीये. पहिल्या बॉलवर आशिष सारखा एक मोठा खेळाडू स्वस्तात गावलाय. बॉलर नेम आता शुभम नाही तर कपिल. अभी कोण दिया मराठी वाजव. कपिल करके दिया है क्या सर. 4 वाजेपर्यंत नंतर वाजव मराठी वाजव. हां मराठी गोविंदा वही विकास है. नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे साहेब चषकामध्ये. मुंबईचा महत्त्वाचा विभाग म्हणजे वरळी आणि वरळीचं ऐतिहासिक असं जांभोरी मैदान. त्यामध्ये सुरू आहे साहेब सह्याद्री फाउंडेशनची साहेब चषक ही स्पर्धा. चांगला बॉल ढकललाय फक्त ऑन साईडला. एक रन तिकडे घेण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय. बॉलर्सने प्लीज. अविनाश पाटील भेटेल हवा आहे. अविनाश पाटील बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. बॉलरचं नाव प्लीज. ऐका ना, तुमचा जो बाउंड्री लाईनला असेल त्याने सांगितलं तरी चालेल. प्लीज थोडंसं सहकार्य करा. मी सकाळी सांगितलं आपली मुंबई आहे. आपल्या मुंबईची स्पर्धा आपल्याला हिट करायची आहे. अविनाश माथुरे. प्रभाकर आलेले आहेत आता. पहिली ओव्हर सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 झाली आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अविनाश यांनी विकेट घेतलेली आहे. मुंबईमध्ये बऱ्याच दिवसांनी एक मोठं आयोजन पाहायला मिळत आहे आणि वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे साहेब चषकाचं. आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागृत करणारी स्पर्धा. फटका हाही फसलाय. अविनाश आणखीन एक विकेट घेत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 हादरे दिले, 3 धक्के दिलेले आहेत.
धावसंख्या झाली 1 विकेट आल्या त्या 3 अविनाश घेत आहेत विकेट 5-5 षटकांच्या असणाऱ्या या मॅचेस आहेत आजच्या दिवसभरात 14 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आर्यन गेलेत बॅटिंग करण्यासाठी पाहूया कपिल आणि आर्यन की जोडी आता मैदानात आहेत एक वरळीच्या आदर्शनगर परिसरातील टीम आहे आणि एक लोअर परेल परिसरातील एक टीम आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रात आरडी ग्रुप या टीमने सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली आहे या गटातून कोण जाणार याची चर्चा होईल चांगला बॉल खोलवर डप्प्याचा बॉल तिकडे पाहायला मिळतोय रन घ्यायचा की नाही आणखीन एक संधी हो आणखीन एक विकेट जाण्याची संधी होती तिकडे परंतु एक रन तिकडे कंप्लीट केली गेली आहे पहिली ओव्हर आपल्याला इकडे पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये मार्गस्थ आहे अविनाश यांनी चांगली कामगिरी केली आहे चांगली बॉलिंग केली आहे साहेब चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने एक धाव पुन्हा मिळेल पहिलं षटक संपलेलं आहे धावसंख्या झाली ती फक्त 3 पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर अविनाश यांच्या बॉलिंगचा बोलबाला राहिला चांगली कामगिरी त्यांनी केली आहे चांगली गोलंदाजी केली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन मिळेल ज्ञानेश्वर बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत पुढे सरसावले स्ट्रोक खेळलाय फिल्डरच्या डोक्यावरून सर्कलच्या खेळलाय 1 रन मिळेल दुसरीचा कॉल थांबवलं होतं पुन्हा कॉल दिला आणि 2 रन कंप्लीट होत आहेत धावसंख्या 8 वर जाते 6 वर आहे 6 धावा धावफलकावर पहिल्या षटकात थोडंसं बंधन होतं परंतु आता बॅट फिरवायला सुरुवात केली आहे 5 ओव्हरची मॅच आहे तुम्हाला ते करावं देखील लागणार आहे साहेब सह्याद्री फाउंडेशनची स्पर्धा 9वं वर्ष या स्पर्धेचा तेवढा चांगला फटका याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला खेळलाय थोडासा बॉल बाजूला गेला आणि लगेच दुसऱ्या धावेसाठीचा कॉल देखील दिला गेलेला आहे कपिल आणि कपिल यांच्या जोडीला आर्यन आणि कपिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न या दोघांचा आहे एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे 8 धावा धावफलकावर हो नो बॉल घोषित केलेला आहे वादग्रस्त गोलंदाजी आणि त्यामुळे यस बॉलर बाद आहे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये हे गोलंदाज गोलंदाजी करू नाही शकणार
10 वर धावसंख्या गेलेली आहे. चालू असणारी मॅच एका बाजूला महाकाली बॉलर संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉलिंग करू शकणार नाही. कपिल बॅटिंग साठी नवीन बॉलर आलेत. दीपक वा भाऊ, दीपक सांगण्याची आदा पण तुमची भारी होती. दीपक आलेत बदली गोलंदाज म्हणून. पाहूया कपिल फ्रीडचा बॉल असणार आहे. वादग्रस्त गोलंदाजी कोणीही या स्पर्धेमध्ये केली तर तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी बाद होईल. आणि आता आहे फ्रीड. चला मॅच सुरू करा. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. फ्रीडचा फायदा, सिक्सर. या 6ने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये जरी कमी रन आल्या होत्या, पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या पुढे गेली आहे, 16 वर गेली धावसंख्या. या ओव्हरमध्ये रन बनलेले आहेत. मजा येणार आहे. आजचा दिवस, आजची रात्र, रथी महारथी वरळीमध्ये दाखल होतील. आता प्रश्न असा पडलाय की कोण कोण येईल संध्याकाळी, कोणती नावं आहेत ज्यांची सेल्फी काढायला गर्दी होईल, असे सुद्धा खेळाडू इकडे येणार आहेत. तुम्हाला कोण पाहिजे? सतरा धावा धावफलकावर. आर्यन आणि कपिल या जोडीने डावाला सावरलेला आहे. सुरुवातीला विकेट येऊन सुद्धा कमबॅक केलेला आहे. दीपक पुन्हा एकदा. ओ फिल्डर एफर्ट चांगले केले, कॅच नाही झाली आहे. प्रयत्न चांगले होते. धावसंख्या 1 ने पुढे. 2 ओव्हरचा एक बॉल. चला 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. प्रफुल्ल आलेले आहेत बॉलिंगसाठी. प्रफुल्ल आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अठरा धावा. प्रफुल्ल आलेत बॉलिंगसाठी. आर्यन आणि कपिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी स्पर्धा आहे साहेबांच्या नावाची, साहेब चषक. पहिलाच बॉल थोडंसं अक्रॉस खेळायला गेले, टप्पा पडतो, टर्न होतोय. गोशांकित क्षेत्रात बॉल जाईल, 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 19 वर गेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 5-5 षटकांच्या या लढती आहेत आणि आजच्या दिवसात तब्बल 14 मॅचेस खेळवायच्या आहेत. म्हणजे 14-15 तासाचे शेड्यूल आहे. व्हाईट बॉल, उसळी थोडीशी जास्त होती आणि +1 अशा 2 रन इकडे मिळणार. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाते. पहिल्या ओव्हर वगळता मात्र मोठ्या प्रमाणावर रन आलेले आहेत. आता
तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, ती सुद्धा काही अवंतरच्या धावा सुद्धा आलेल्या आहेत. महाकाली 11 विरुद्ध रायझिंग स्टार. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर 3 प्रयत्न करतायत, परंतु अशा ठिकाणी बॉल पडलाय जिकडे फिल्डर नव्हते आणि त्याच्यामुळे 2 रन कंप्लीट. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे 23 वर गेली आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय आणि इकडे आणखीन एक बॉलर जो बॅन करण्यात आलेला आहे. वादग्रस्त गोलंदाजी ठरवली, चौकारही आलाय आणि 1 नोची अशा 5 धावा इकडे मिळतील आणि हाही गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेपुरता बाद होईल. चला, नवीन बॉलरचं नाव कळवा. ऋषिकेश, बरोबर ना? येस, ऋषिकेश बॉलिंगला दाखल झालेले आहेत. आर्यन आणि कपिल या दोघांनी आता चांगली कामगिरी केली आहे. ऋषिकेश यांचा हा बॉल वाईट बॉल कळवला जातोय. टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय. एक धाव बाईच्या स्वरूपातील मिळते. धावसंख्या पुन्हा इकडे पुढे गेली आहे. फ्रीडचा बॉलवर मोठा फटका तर नाही आला. तिसरी ओव्हर सुरू आहे, 30 रन झालेत. यावेळेला स्ट्रोक बदल आदित्य दाखवलं. फुटवर्क चांगलं होतं. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे आणि पकडतायत कॅच. यश मिळतंय ऋषिकेश यांना. विकेट आली आहे. बॅटर काय प्रथमेश का? चला, प्रथमेश गेलेत बॅटिंगला. आर्यन बाद झालेत, परंतु आर्यनने चांगली खेळी सुद्धा केली. प्रथमेश मैदानात कपिल यांची साथ देण्यासाठी गेलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. दुपारचं सत्र आहे. सर्व मुंबईकर प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. केवळ वरळीच नाही तर चर्चा दादरमध्ये, चर्चा माहीममध्ये, चर्चा लोअर परेडमध्ये, अगदी लालबागपर्यंत किंवा मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रेक्षक इकडे येणार आहेत. यावेळेला थोडासा कमी गतीचा, थोडासा फिरवलेला बॉल. एकतीस धावा धाव फलकावर, 31 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला चांगला बॉल फक्त ढकललाय. 1 रन तिकडेही कंप्लीट होईल आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 32. बरोबर ना? 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 32 धावा, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत.
ओमकार ओमकार बॉलिंगसाठी येत आहेत. ओमकार बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. कपिल आहेत समोर. यावेळेला फटका फर्स्टला जरूर होता, परंतु तिकडे फिल्डर थोडेसे दूर राहिले. 1 रन मिळेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय मिड विकेटच्या दिशेने आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. 4 या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. ओमकार परंतु बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला कपिल आहेत. प्रथमेश यांच्या बॅटमधून हल्ला चौकार धावसंख्येला पुढे घेऊन गेलाय. 37 वर ही धावसंख्या जाईल. आजच्या दिवसातील महत्वाचा सामना. हो टप्पा पडतोय, थोडासा बॉल टर्न होतोय, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 4. यावेळेला स्ट्रोक खेळला, फटका फसला, बॉल हवेत. फिल्डर बराचसा प्रयत्न करतायत, कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे. फटका फसलाही होता. अडतीस धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा ओमकार. कपिल यांच्यासाठी यावेळेला कपिल लांबून खेचलाय बॉल आणि सीमारेषा पलीकडे पाठवलाय. वाह, षटकार. थांबा 1 मिनिट, काही अडथळा असेल तर कमिटीने पाहिलंय आणि षटकार कळवलाय. या षटकाराने स्कोर पुढे गेला. आता 44. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 44 चांगली धावसंख्या बनली आहे. पहिल्या डावात आले तर दुसऱ्या डावात येणार आहेत. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. सीमारेषच्या दिशेने निघालाय आणि सीमारेषा पार देखील होतोय. 4 चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आता पुढे गेली आहे, 48 वर पोहोचली आहे. एक शेवटची ओव्हर बाकी आहे. महाकाली वॉरियर्स बॅटिंग करत असताना रायझिंग स्टारच्या समोर. अविनाश आता प्रथमेश आणि त्याच बरोबरीने कपिल बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेत मैदानाच्या आतमध्ये. अविनाश आलेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, अप्रतिम. वाह, यष्ट्या उडवल्या गेल्यात. प्रश्न हा पडतोय की पहिली ओव्हर टाकली होती अविनाश यांनी, त्यामध्ये 3च रन दिले होते आणि 3 विकेट घेतले होते आणि त्याच्यानंतर त्यांना डायरेक्ट 5व्या ओव्हरसाठी बॉलिंगला आणलंय. साई प्रसाद मयेकर.
आदर्श नगरचे खेळाडू आहेत. साई पाहूया, साईकडे क्षमता आहे. शेवटची ओव्हर आहे आणि त्यावर विकेट सुद्धा घेतली आहे. चौथी विकेट आपल्या खात्यामध्ये गोलंदाज अविनाश यांनी घेतलेली आहे. चांगली कामगिरी, अनुभव आहे तो अनुभव इकडे दाखवत आहेत. साई आलेत बॅटिंगसाठी. साई प्रसाद मयेकर एक धडाकेबाज बॅटर आहेत. हो हो हो, वेग याही वेळेला पहिला मिळालाय. बॉल काहीसा खाली राहिला. बाईच्या स्वरूपातील एक रन. वाह, त्याच्या नावावर नाही जाणार ना, पुढे फक्त बी करा बाईचा, म्हणजे त्याच्या नावावर काउंट नाही होत ना, ती त्याच्यामध्ये बाईचा होता ना पहिला. स्कोर पुढे जातोय 49. अविनाश यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. टप्पा पडला. ओ एफर्ट्सला जबाब. वाह, गो लाईव्हवर ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. चांगले एफर्ट्स दाखवले. स्वतः तिकडे खाली पडले परंतु बॉलला मैदानाच्या आतमध्ये टाकले. हे एफर्ट्स दाखवावेच लागतात. आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 50 पार होते आहे टीम महाकाली वॉरियर्स रायझिंग स्टारच्या विरुद्ध. याही वेळेला वेगवान फटका समोर खेळलाय. फिल्डर आलेत. एक धाव घेतली जाईल. वा, थ्रोही केलाय आणि धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे आता 52 वर. शेवटची ओव्हर आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या अविनाश यांनी तर कमालच केली. 4 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी घेतलेले आहेत. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी केलेली आहे. सगळ्यांचं स्वागत असेल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु हा फटका फसलाय. गोलंदाज अविनाश यांनी फायफर घेतलाय. कौतुक करावं लागेल. 5 विकेट. वा अविनाशजी, वा, जबरदस्त कारनामा. प्रश्न तरी तोच सतावतोय की अविनाश यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेत 3 धावा दिल्यानंतर ते डायरेक्ट 5व्या ओव्हरला का आले. आज सकाळच्या सत्रात एक गोलंदाज असे होते ज्यांनी हॅट्रिक घेतली. पहिल्याच ओव्हरला 5 विकेट घेतल्या. एकंदरीत 6 विकेट घेतल्या. सत्यम चौधरी त्यांचं नाव. आणि आज आणखीन एक गोलंदाज ज्यांनी फायफर घेतलाय. अनुभव आहे अविनाश यांच्याकडे आणि तो इकडे दाखवलाय. वाईट बॉल आणि +1 सुद्धा मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय अविनाश यांनी. साहेब चषकाचं एक मोठं आयोजन पाहायला मिळतंय मायानगरी मुंबईमध्ये, क्रिकेटच्या पंढरी मुंबईमध्ये. हो हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल. बाईच्या स्वरूपातील 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55. जिंकण्यासाठी पाहिजे 56. परंतु अविनाश यांचं कौतुक करावं लागेल. 5 विकेट घेण्याचा कारनामा त्यांनी केलाय. फायफर कंप्लीट करतायत. चला, दुसऱ्या डावाला काही क्षणातच सुरुवात होईल.
डगआउटमध्ये काही प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपल्याला खेळाडूंना जागा करून द्यायची आहे. आपल्याकडे हे सगळे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्यासाठी जागा करून द्या, प्लेयरसाठी जागा करून द्या. चला बॅटर मैदानात पाठवायचे आहेत लगेच. चला, या मॅचला जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे आणि 56 मोठ्याही नाही आहेत आणि छोट्या सुद्धा नाही आहेत. बॅटिंगसाठी सलामीची जोडी चालली आहे मैदानाच्या दिशेने रायझिंग स्टार टीमची. चला रायझिंग स्टार, आपला एक प्रतिनिधी पहिल्यांदा इकडे पाठवा. रायझिंग स्टार बॅटर. चला, सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला बॅट्समॅनचं नाव काय? प्रफुल्ल आहे, तो ऋषिकेश. तेच ज्ञानेश्वरच म्हणलो मी. ज्ञानेश्वर आणि प्रफुल्ल. प्रफुल्ल आणि ज्ञानेश्वर. चला, चला ज्ञानेश्वर आणि प्रफुल्ल दाखल झालेत मैदानामध्ये. 56 धावांचा करायचा आहे पाठलाग. पहिली ओव्हर घेऊन कपिल दाखल झालेत. कपिल बॉलिंगसाठी कपिल दाखल होत आहेत. ज्ञानेश्वर स्ट्राईकला आहे की प्रफुल्ल? ज्ञानेश्वर आहे स्ट्राईकवर. 56 करायचे आहेत. पहिला बॉल नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. बीमर पहिलाच आणि यानंतर फ्री हिट असणार आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. धावसंख्येचं अभियान सुरू झालंय. 55 अजूनही करायच्या आहेत. वरळी नगरीमध्ये आणि जांभोरी मैदानामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा हा सोहळा आपण पाहतोय. मुंबईतील आणखीन एक महत्त्वाचं मैदान. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. थोडेसे मागे हटून पॉइंटला खेळायचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येईल. कमबॅक केले कपिल यांनी. कपिल स्ट्रोक खेळलाय, परंतु टायमिंग नाही करू शकले. पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल. 1 रन मिळेल. प्रफुल्ल आणि ज्ञानेश्वर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. लक्ष मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. आज सकाळी आम्ही 82 रन सुद्धा पाहिल्या तिकडे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. वा, फटका खेळलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक सीमारेषच्या दिशेने निघालाय आणि वा काय फिल्डिंग केली आहे. जबरदस्त एफर्ट्स. गोविंदा होते तिकडे.
वा गोविंदा वा, आपल्या टीमसाठी वाचवलेली एक एक रन तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि इकडे तर तुम्ही 2 वाचवलेले आहेत गोविंदा. कपिल यावेळेला लॉफ केलाय समोरच्या दिशेने, तिकडे आहेत गोविंदा. गोविंदा गोविंदाने चांगली फिल्डिंग केली, इकडे विकेट आलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 4 वर आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. बेमरने केली होती सुरुवात, त्यानंतर कपिलने केले कमबॅक, मग गोविंदाने केली चांगली फिल्डिंग आणि आता कॅचही पकडली जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होईल आणि जशी मॅच संपेल आपण लगेच इकडे दाखल व्हायचंय. माही 11 विरुद्ध चालू सामन्यातील विजेता असा लगेच सामना होईल. क्वार्टर फायनलचा आणि त्याच्यानंतर लगेच सेमी. येस, म्हणजे संध्याकाळच्या सत्रात सेमीफायनल होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्या. यानंतर होणारी मॅच चालू मॅच मधील विजेता विरुद्ध माही 11 अशी मॅच होईल आणि त्यानंतरचा सामना देवभूमी फाउंडेशन रघुबाई विरुद्ध YNCC. इकडे स्ट्रोक सीमारेच्या दिशेने चौकार आलाय. वा, लेगबॅकच्या स्वरूपातील एक रन मिळेल आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय 10. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हर बाकी आहेत आणि 46 ची आवश्यकता आहे. यानंतर माही 11 आणि त्यांच्या विरोधात टीम पाहायला मिळणार आहे चालू मॅच मधील विजेता आणि त्यानंतरचा सामना होणार आहे देवभूमी फाउंडेशन विरुद्ध YNCC सांताक्रूज. बॉलर्स नेम प्लीज. साई बॉलरचं नाव सांगा. सुजित बॉलिंगला आलेत. 4 ओव्हर बाकी आहेत आणि अजूनही 46 करायचे आहेत. मॅच संपलेली नाही आहे. ऋषिकेश आणि ज्ञानेश्वर यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक ताकदवर फटका, अंदाजच नाही आलाय. थोडेसे अडखळले तिकडे फिल्डर. बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. धावसंख्या 14. वा, यावेळेला कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका खेळलाय. साई आले तिकडे, तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी रन देखील तिकडे कंप्लीट होते. धावसंख्या 2 ने पुढे गेली. आता 16 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर मार्गस्थ आहे इकडे 2. या ओव्हरमध्ये पहिल्या दोन्ही बॉलवर रन बनल्या आणि ते बनवण्याचं काम कोण करते तर ऋषिकेश करतायत. सोबतीला त्यांच्या ज्ञानेश्वर आहेत. बॉलिंगसाठी सुजित.
यावेळेला लॉफ केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे आणि हो कॅच सुटली आहे. दोन धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. 18 धावा धावफलकावर. मुंबईच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. इकडे सकाळी सुद्धा मजा येते, दुपारी सुद्धा मजा येते आणि संध्याकाळी सुद्धा मजा येते, रात्री सुद्धा मजा येते, उन्हाळ्यात सुद्धा मजा येते, हिवाळ्यात सुद्धा मजा येते आणि पावसाळ्यात तर थोडीशी जास्तच मजा येते. अशी ही आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचं क्रिकेट आपण पाहत आहात. सगळ्यांचं स्वागत आहे. हो हो हो, आता खेळायला गेले, स्क्वेअर लेगला बॉल टर्न होतोय, डॉट बॉल येईल. इकडे लेदर बॉलच्या क्रिकेटलाही मजा येते, इकडे टेनिस बॉलच्या क्रिकेटलाही मजा येते, इकडे रबर बॉलच्या क्रिकेटलाही मजा येते आणि इकडे प्लास्टिक बॉलच्या क्रिकेटला सुद्धा मजा येते, कारण वरळीत प्लास्टिक बॉलच्या खूप टीम आहेत. वा, बॅकफुटला जात बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. 1 रन मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर आहेत. इकडे ओरमलाही मजा येते, इकडे अंडरआर्मलाही मजा येते, इकडे चक्रीलाही मजा येते, इकडे साईड आर्मला सुद्धा मजा येते, इकडे स्लो स्पिनला सुद्धा मजा येते. अशी आपली मुंबई आहे. स्ट्रोक खेळलाय, स्क्वेअर लेगची दिशा, परंतु एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 20. धावसंख्या 20 म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 36 करायचे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचं क्रिकेट. इकडे मातीच्या विकेटवर सुद्धा मजा येते, ग्रास विकेटवर सुद्धा मजा येते, सिमेंट विकेटवर सुद्धा मजा येते, डांबरी रस्त्यावर सुद्धा मजा येते, काही ठिकाणी पेवर ब्लॉक असतात त्याच्यावर सुद्धा मजा येते. तर कशाही पद्धतीची विकेट असू देत, आपले मुंबईकर पटाईत आहेत क्रिकेट खेळण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे शूजमध्ये सुद्धा आपण आनंद घेतो आणि स्लीपरमध्ये सुद्धा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतो, कारण जुने जे खेळ आहेत त्यांनी स्लीपरवरच खेळले, आमच्या काळातील जे असतील ते. यावेळेला समोरच्या दिशेने वेगवान फटका खेळलाय, फिल्डर येत आहे तिकडे. वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. आता एका बॉल नंतर समीकरण बदलेल. अजूनही 17 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 35. 17 बॉलमध्ये 35 पाहिजेत. मॅच अजूनही ऑन आहे. ही मॅच सुद्धा चांगली होईल. रायझिंग स्टार विरुद्ध महाकाली वॉरियर्स. रायझिंग स्टार बॅटिंगसाठी आहेत. लोअर परेल परिसरातील टीम आहे. दुसऱ्या बाजूला महाकाली वॉरियर्स, आदर्श नगर वरळी यांच्यातील मॅच. हो 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 हो, वेगातील बॉल प्रचंड वेगात आला आणि त्याच्यामुळे बॉलचा काही अंदाज आला नाहीये. अंगावर आदळतोय. 1 रन मिळेल आणि ती सुद्धा लेग बाईटच्या स्वरूपातील. धावसंख्या झाली आता 22, म्हणजे अजूनही पाहिजे 34. 16 बॉल 34. हो, वेग भन्नाट, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आला कधी आणि गेला कधी कळलं देखील नाहीये. कपिल पुन्हा एकदा बॉलिंगला आलेत आणि या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करतायत. 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉल अजूनही बाकी आहेत. 22 झालेले आहेत. 34 पाहिजेत अजूनही. 15 बॉल 34. मॅच संपलेली नाहीये. बॅटरला खेळावं लागेल, ऋषीला खेळावं लागेल, ज्ञानेश्वरला खेळावं लागेल. यावेळेला समोरच्या दिशेने फटका चांगला आलाय, निघालाय सीमारेच्या दिशेने. तिकडे आहेत गोविंदा. चांगली फिल्डिंग. गोविंदाची फिल्डिंग आज चर्चेत राहिली, कारण एक चौकार त्यांनी अडवला, एक कॅच पकडली आणि आताही चांगलं क्षेत्ररक्षण केलंय.
काही बॅटिंग करून चर्चेत राहतात, काही बॉलिंग करून चर्चेत राहतात, तर काही फिल्डिंग करून चर्चेत राहतात. तसे हे गोविंद आहेत. ओ यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. आज या यॉर्करवर भर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. 24 धावा म्हणजे अजूनही 32ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 13 बॉल 32. एका दुसरा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग टीमला घेऊन येऊ शकतो. ते प्रयत्न करावे लागतील. ज्ञानेश्वर आहेत यावेळेला समोर खेळायला गेले. फटका खेळलाय खरा, तिकडे फिल्डर येत आहेत आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 12 बॉल मध्ये 31. रवी बॉलिंगला आलेत, परंतु त्यांचंही कौतुक करावं लागेल. कालच लग्न झालंय आणि आज लगेच क्रिकेट खेळायला मैदानात दाखल झालेले आहेत. वा रवी, आपलं अभिनंदन आणि या ओव्हरसाठी आता बेस्ट ऑफ लक. रवी पहिल्याच बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार षटकार. धन्यवाद. एकतीस धावा धाव फलकावर आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 25 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 25. मॅच हळूहळू रंगात यायला लागली आहे. रवी समोर जर पाहिलं तर ज्ञानेश्वर आहेत. हा बॉल थोडासा मागे आपटलाय. व्हाईट बॉल कळवला जातोय आणि पहिला बाउन्स देखील कळवला जातोय. धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. 32 धावा धाव फलकावर. ची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 24. आणखीन एक चांगली मॅच पाहायला मिळते. याही अगोदर असाच एक चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता रायझिंग स्टारला. यावेळेला वेग थोडासा वाढवला गेला होता. चांगल्या टप्प्यावर आले. आता एक धाव तिकडे मिळेल. समीकरण पुन्हा बदलेल. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 पाहिजेत. 10 बॉलला 23. रायझिंग स्टार विरुद्ध महाकाली वॉरियर्स अशी ही मॅच पाहायला मिळते. एका बाजूला आदर्शनगर वरळी, दुसऱ्या बाजूला लोअर परळ अशी ही मॅच पाहायला मिळते. साहेब सह्याद्री फाउंडेशनची स्पर्धा, साहेब चषक, जांभोरी मैदान, वरळी, मुंबई. ओ हो आता चांगल्या टप्प्यावर आलेले आहेत रवी. 9 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 23. 9 बॉल 23.
यावेळेला पुढे सरसावत खेळले, फटका फसलाय आणि हो हो विकेट आली आहे आणि ती रवी यांनी घेतलेली आहे, पहिली विकेट. यस डीजे, यस यस. तुषार मेडेकर सुद्धा इकडे आहेत. मला आठवतंय आदर्शमध्ये 6 चेंडू 4 नव्हत्या दिल्या आणि मी सेल्फी सुद्धा त्यांच्याबरोबर काढली होती. तुषार, आपलं हार्दिक स्वागत आहे. कधी आहे मॅच तुमची? यानंतर आहे ना? यस. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, लांबून खेचलाय, परंतु तिकडे आहेत गोविंदा. वाह, डीजे. रवीचं कौतुक करावं लागेल, हॅट्रिकची संधी. डीजे धन्यवाद. डीजे 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 तुमच्याकडे येणारच आहोत. आजचा दिवस रात्र तुमचीच आहे. मॅच चांगल्या टप्प्यावर आली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 23. चांगली ओव्हर टाकली आतापर्यंत. हॅट्रिकची संधी आहे रवी यांना. रवी यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, कॅच होईल का? ओ हो 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 हो, कॅच होता होता राहिली. प्रयत्न चांगले केले होते, परंतु कालच लग्न झालंय तरी सुद्धा मैदानात आले. घरचे बरेचसे ओरडले असतील तरी सुद्धा मैदानात आले आणि आपल्या टीमसाठी लगातारच्या 2 विकेट घेतल्या. रवी, आपलंही कौतुक करावं लागेल. पस्तीस धावा फलकावर, म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत आता 21. षटकार चौकार मारावे लागतील. अजूनही मॅच बनू शकते. आर्यन बॉलिंगसाठी आलेत. बॅटिंगलाही 8 रन केले होते आर्यन यांनी, परंतु पाहूया जर का पहिल्या 1-2 बॉलला 6 आला, या मॅच मध्ये सुद्धा रंगत येऊ शकते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत तिकडे. ओ गोविंदा, गोविंदा. या गोविंदाने कमाल केली आहे. गोविंदा नावाची भिंत उभी केली की काय या लोकांनी इकडे? धन्यवाद डीजे. कॅमेरामन या गोविंदावर एकदा फोकस करा. क्षेत्ररक्षणाचं दुसरं नाव म्हणजे गोविंदा. तीन कॅच पकडल्या गोविंदाने. यस, हे आहेत गोविंदा जे स्क्रीनवर सध्या आपल्याला दिसत आहेत, ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली, षटकार चौकार वाचवले आणि काय कॅच पकडल्यात. क्षेत्ररक्षण करून सुद्धा खूप प्रभावित केलंय गोविंदा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर आणि आणखीन एक विकेट. वाह,
आर्यन यांनी घेतलेल्या विकेट नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. मॅच आता दूर गेली आहे. थोड्या वेळापूर्वी सोपं वाटणारं आव्हान आता अवघड वाटायला लागलंय, परंतु पाहूयात क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 21 करायचे आहेत अजूनही. 4 बॉल 21. षटकार चौकार पुन्हा खेळावे लागतील. यावेळेला थोडीशी उसळी होती बॉलला, त्याला कव्हरच्या दिशेने पाठवलंय. तिकडे ही टुर्नामेंट आतापर्यंत जर पाहिलं तर बॉलरची राहिली आहे. अमय लाड इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. अभिषेक आमरे सुद्धा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील यानंतरच्या मॅच मध्ये. आणि चालू सामन्यातील विजेता हा खेळताना पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. केवळ औपचारिकता या मॅचची. चांगली खेळली टीम. महाकाली वॉरियर्स सुद्धा आणि रायझिंग स्टार सुद्धा. रायझिंग स्टारचे गोलंदाज अविनाश चर्चेत राहतील. गोविंदाची फिल्डिंग चर्चेत राहील. कपिलची अष्टपैलू कामगिरी चर्चेत राहील. आणि या मॅचला यस 1 रन कवलं जातोय आणि या मॅचला जिंकलं जात आहे. खूप चांगली कामगिरी महाकाली वॉरियर्स, आदर्शनगर वरळी टीम. अभिनंदन.